सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल। रोखोक निर्भीड व ताजा बातम्या पहा सीएम न्यूज चॅनेलवर। गेल्या आठवड्याभरापासून संपूर्ण पाटण तालुक्यात विशेषतः ढेबेवाडी भागातील हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदू नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरलेली आहे। एका वेगळ्या घटनेच्या अनुषंगामध्ये लोकभावना संतप्त झालेल्या आहेत। याची परिणती आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी ढेबेवाडी येथे हिंदुत्ववादी संघटना आणि त्यामध्ये सहभागी झालेले हजारो नागरिक यांनी जन आक्रोश मोर्चा काढला। या मोर्चामध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता। या मोर्चामध्ये हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या आणि या घोषणाने संपूर्ण परिसर दणाणून सोडलेला होता। जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित झाले आणि त्यांनी शिष्टमंडळाकडून निवेदन स्वीकारलं, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि सर्वांना शांततेचं आवाहन केलं। ही घटना नेमकी काय आहे? या ढेबेवाडी भागातील एका छोट्याशा गावामध्ये नाभिक समाजाचं कुटुंब राहतं आणि या कुटुंबातील अल्पवयीन मुलीला गेल्या काही महिन्यांपासून एक शरियावादी तरुणाने तिचा शारीरिक छळ केला, तिच्यावर लैंगिक अत्याचारही केले। एवढेच नव्हे तर या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप या कुटुंबाने केलेला आहे। तशी पोलिसांमध्ये तक्रारसुद्धा दिलेली आहे आणि याच घटनेमुळे या भागातील वातावरण गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तापलेलं आहे। याचं रूपांतर आज या जन आक्रोश मोर्चामध्ये झालेलं आहे। आपण शिस्तीचं पालन करायला आणि सर्व मुलांनी मागे जायचंय, सर्व मुलांनी मागे जायचंय। विनंती माझं नाव सर्वांनी शिस्तीचं पालन करा। सर्वांना व्हिडिओ चित्रपटी सर्व मिळतील। महिलांच्या पुढे येतही व्यक्ती लोक सर्व बांधवांना विनंती, सर्व मुलांनी मागे जायचं। अजूनही मुलं पुढे आहेत, त्या सर्व मुलांनी महिलांच्या मागे जायचंय। शिस्तीचं पालन करा। भव्य एकता आपली आज दिसलेली आहे, ती अबाधित ठेवायची आहे। सर्वांनी शिस्तीचं पालन करा। सर्व आपल्या माता भगिनी आहेत, सर्व आपल्या माता भगिनी आहेत, त्या पुढे जातील। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी, जय भवानी, हरे हरे, जय श्रीराम, जय श्रीराम। लौकिक विरोधी कायदा झालाच पाहिजे, लौकिक विरोधी कायदा झालाच पाहिजे। जय श्रीराम, जय श्रीराम। लोकयाद करने वालों की, लोकयाद करने वालों की गोटी मारो सालों को, लोकयाद करने वालों को गोटी मारो सालों को। प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये अशा पद्धतीचे अत्याचार अन्याय होतात, परंतु याला देशात का बसत नाही? त्याला कारणीभूत प्रशासन आहे, सरकार आहे। या मुलावर ज्यावेळेला अत्याचार झाला, ती मुलगी ज्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये गेली, त्यावेळेला खऱ्या अर्थानं पोलीस स्टेशननं त्या कुटुंबाला संरक्षण देण्याची गरज होती। प्रशासनाने तिला दुर्लक्ष केलं आणि जर अशा